ताकापासून आणि रताळ्यापासून अशी ही आणि गुळापासून आपली ही पौष्टिक अशी पित्तनाशक अशी छान अशी खीर बनवलेली आहे। तर ती खीरची रेसिपी आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम बघू शकता मी 7 ते 8 असे रताळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मी घातलेले 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि ते बघू शकता हे रताळे आपण अशा अख्ख्या याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। आपण जसं पूर्वीच्या काळी जसं चुलीवरती भाजत होते ना रताळे, तशा प्रकारे आपण हे रताळे छानपैकी थोड्याशा तेलामध्ये मस्तपैकी अशी स्वच्छ धुवून घेऊन आता ह्याला आपण वाफवून घेणार आहोत। अगदी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि अशी सुंदर अशी छानपैकी अगदी गोडसर अशी ही रताळे भाजून तयार होतात आणि शिजून तयार होतात, भाजून शिजून तयार होतात। आता ह्याला झाकून ठेवूया। एक 15 ते 20 मिनिटाकरता आपण ह्याला छान झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आधेमध्ये असे टर्न करायचं आहे। बघ दाखवते तुम्हाला मी अशा मध्ये टर्न केले तर की नाही ते छान असे लागतात आणि छान शिजतात पण। रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, जीवनसत्व ए आणि पोटॅशियम, सोडियम हे भरपूर असते आणि त्याच्यासाठी हे पचायला पण छान असतं। त्यामुळे आपण हे रताळा पण छानपैकी शिजून घेणार आहोत। असे गुणकारी असं हे रताळा आहे जे उपवासाला चालतात। हे बघू शकता आणि ताक घेतलेलं आहे आपण इथे घेतलेलं अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे मी, गुळ घेतलेला आहे आधुनिक आणि सेंद्रिय गुळ घेतलेला आहे, 4 वेलदोडे घेतलेले आहे आणि इथे बघू शकता थोडासा एवढासा आपण थोडासा तुकडा आपण जायफळचा घालणार आहोत आणि हे बघू शकता मध घेतलेला आहे आपण। तर सगळं आपण ह्या वस्तू आपण ही छानपैकी खीर तयार करणार आहोत। आता हे बघू शकता आपले रताळे छानपैकी शिजले आहेत का आपण चेक करूया आणि अशा प्रकारे आपण रताळे की नाही हे बघा चांगले शिजलेले आहेत। 15 ते 20 मिनिटात अवघ्या हे पटकन शिजतात। आता ह्याला आपण साईडला काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे गार करून ह्याच्या वरच्या साली रिमूव्ह करून घ्यायच्या आणि आता पूर्णपणे ह्याला आपण गार करून घेणार आहोत। तर आपण ह्याच्यामध्ये ताक का वापरले तर ताक हे शरीरासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे पित्त होत नाही आणि आपल्या नवरात्रीमध्ये आपल्या सगळ्यांना थकवा जाणवतो म्हणून हे गुणकारी असं मी ताक वापरलेलं आहे आणि ताकाने ह्याची टेस्ट पण अप्रतिम राहते। पूर्वीच्या काळी बघितलं आपण लोक जास्तीत जास्त ताकाचा वापर करत होते, काय जणांना दूधही पचत नाही म्हणून मी खास स्पेशली ताकात आपल्या उपवासासाठी नवरात्रीसाठी ही स्पेशल मी खीर दाखवलेली आहे जी मला आणि माझ्या घरच्यांना खूप आवडते आणि आम्ही कायमी करत असतो। म्हणून आता तुमच्याशी शेअर करावं कारण ह्याच्यामुळे काय होतं चक्कर येत नाही, थकवा जाणवत नाही आणि अशी सुंदर ताकाची आपली खीर तयार होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघायची आहे। आपण ह्याच्यामध्ये सगळे गुणकारी आणि पौष्टिकच आपण ह्याचा वापर केलेला आहे, पदार्थांचा वापर केलेला आहे। आता हे गुळ घालून घेणार आहोत। तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते तुम्हाला माहीतच आहे आणि गुणकारी पण गुळ असतात, त्यामुळे आपण हे गुळाचा वापर केलेला आहे। साखरेचा वापर करायचा नाही आहे कारण गुळाने आणि ताकाने जी टेस्ट येते ना ती अप्रतिम येते आणि शरीराला आणि उपवासाच्या वेळेला पित्त वाढत नाही, आपलं चक्कर येत नाही आपल्याला आणि विशेष करून थकवा जाणवत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या रोगावरती ताक हे उत्तम उपाय आहे। स्थूलपणा कमी करतं, त्याचबरोबर चांगली ताकद देतो आणि हे भरपूर प्रमाणात असलेले कॅल्शियम आणि लोह प्रमाणे असलेल्या गुळाचा वापर केलेला आता हे बघू शकता टेस्टसाठी थोडंसं मी मीठ घातलेलं कारण आपण ह्याच्यामध्ये ताकाचा वापर केला आहे। आता मगाशी दाखवलेलं तर मला जायफळ थोडासा मी तुकडा खिसून टाकलेला आहे आणि 4 वेलदोडे बारीक करून टाकलेले आहेत। आता हे बघू शकता मधाची बाटली, तर आपण ह्याच्यात मधला मध आहे ना आपल्याला अर्धा वापरायचा आहे। आता ह्याच्यात अजून थोडा मी घालते म्हणजे अर्ध्या प्रमाणात बरोबर अर्धी बाटली मध आपण एवढा ह्याला वापरायचा आहे आणि ते बघू शकता। आता ह्याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता तुपाचा वापर केलेला आहे मी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुपाचा वापर करू शकता। मी 3 चमचे तुपाचा वापर केला आहे, तुपाने अप्रतिम अशी टेस्ट येते। आता ह्याला ना छानपैकी आपण जिन्नस आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला लागेल तसा आपण ताकाचा वापर करून आहोत। भरपूर असं गुणकारी ताक, खूप गुणकारी असलेल्या गुळाचा वापर केलेला आहे। मधाचे महत्त्व ते तुम्हाला माहीतच आहे, मध आपल्या शरीरासाठी किती गरजेचं असतं आणि गार देणारे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण शरीराला गारवा देणारी आणि शरीराला उपयुक्त अशा आपण पदार्थांचा वापर आपण ह्याच्यामध्ये खिरीमध्ये केलेला आहे। काही जणांना दूध पचत नाही, दुधाचा त्रास होतो म्हणून मी खास स्पेशल आणि नवरात्रासाठी स्पेशल उपवासासाठी मी हे शरीराला थंड देणारा गारवा देणारा असं ताकाचा आणि गुळाचा वापर केला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं म्हणजे कमी प्रमाणामध्ये पातळ शक्यतो करायची नाही, तर रबरबीतच ठेवायची। अशी छानपैकी आपली रताळ्याची खीर रताळ्या आणि ताकाची खीर तयार झालेली आहे। दूध किंवा मावा आपण न वापरता अगदी परवडेल अशा सगळ्यांना परवडेल अशा ताकाच्या आणि सगळ्यांना आवडेल अशा ताकाचा वापर करून आपण ही खीर केलेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करायची, चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायचं। आता आपण ह्याला सर्व करून घेऊया। असंच भेटूया नवीन रेसिपी। तो पण बाय, स्वस्त राहा, मस्त राहा, माझा चॅनल पाहत राहा। तर नक्की ट्राय करून बघायची ही आपली तुम्हाला रताळ्याची खीर आणि नक्की नवरात्रामध्ये याचा आस्वाद घ्यायचा आहे। असंच भेटूया नवीन रेसिपी। पण बाय।